गेले काही दिवस देशभरामध्ये कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका गुजरातला बसलेला आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। जनजीवन देखील विस्कळीत झालंय। या पावसाचा सगळ्यात मोठा फटका गुजरातच्या साबरकांठा, मोरबी, कच्छ भागांना बसलाय। या भागातल्या रस्त्यांनी नदीचं स्वरूप घेतलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात। एवढंच नाही तर या पुरामुळे अनेक भागांशी संपर्क पूर्णपणे तुटलाय। मुसळधार पावसामुळे गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। पुराच्या पाण्यामध्ये एक कार वाहून गेली। सुदैवानं कारमध्ये कोणीही नव्हतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। तर आपण बघतोय गुजरातच्या साबरकांठामधील ही दृश्य समोर आलेली आहेत। साबरकांठा जिल्ह्यामध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे इथल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे। वाहतुकीसाठी यामुळे मोठा अडथळा निर्माण झालाय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की काही वाहनं ही पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। महापुराचं चित्र गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातून समोर आलंय। गुजरातच्या मोरबी भागामध्ये झालेल्या दमदार पावसाच्या हजेरीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। या मुसळधार पावसाचं पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरलंय। अनेक नागरिक आपल्या घरांमध्ये अडकून पडले। मात्र याबाबतची खबर मिळताच प्रशासनाने तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली आहे। अडकलेल्या नागरिकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलंय। त्यांचं सुरक्षित स्थलांतर देखील करण्यात आलंय। गुजरातमधील मोरबी भागातली ही दृश्य आहेत। कशा पद्धतीने इथे नागरिक या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न या नागरिकांना वाचवण्यासाठी केले जात आहेत, त्यांची दृश्य समोर आलेली आहेत। गुजरातमधील कच्छ येथे मुसळधार पावसानंतर अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक म्हैस पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये एखाद्या खेळण्याप्रमाणे वाहताना पाहायला मिळते। सुरुवातीला ती प्रवाहाशी झुंज देत होती, मात्र नंतर पाण्यासोबत वाहत गेली। अखेर गावकऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला सुरक्षितपणे बाहेर काढलं। दरम्यान सततच्या पावसामुळे आणि पुराचं पाणी गावात शिरल्यामुळे संपूर्ण गाव जलमय झालंय। अनेक ठिकाणी गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली। अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत। शेती, घरं, रस्ते, शाळा, रुग्णालय आणि इतर इमारतींमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। गुजरातमधील वेगवेगळ्या भागातून पूर परिस्थितीची दृश्य समोर येत आहेत। मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे, त्यामुळे महापूर आल्याची परिस्थिती गुजरातमध्ये पाहायला मिळते। नागरिकांची मोठी तारांबळ यामुळे होतीये। त्याचबरोबर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। यानंतर बातमी आहे केरळमधून। केरळमच्या कन्नूर भागामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। भरपूर नागरिकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। या पाण्यामध्ये घरातल्या सामानाची नासाडी तर झालीच, पण त्याचबरोबर महत्त्वाची कागदपत्रही पाण्यात वाहून गेली आहेत। त्यामुळे उरलेल्या सामानातल्या जितक्या जीवनावश्यक वस्तू वाचवता येतील तितक्या वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न सध्या हे नागरिक करतात। केरळमधील कन्नूर येथे मुसळधार पाऊस झालाय। पुलावर एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पाण्याचा प्रचंड वेग पाहून सर्व काही त्यामध्ये वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली। अनेक ठिकाणी पावसाचं पाणी निवासी भागांसह घरांमध्येही शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे। नागरिक घरातील साहित्य वाचवण्याचा प्रयत्न करतात। केरळमधील कन्नूर भागातली ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये इथे घरांमध्ये पाणी शिरलंय,
त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. मुसळधार पाऊस कन्नूर या भागामध्ये पडतोय आणि त्यामुळे या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची तारंबळ उडालेली आहे. घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे घरातील सामानाची सुद्धा इथे नासाडी झाली आहे. त्याचबरोबर इथल्या लोकांना आता राहावं कुठे हा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित झालाय. इथले पूल सुद्धा पाण्याखाली गेलेत, त्यामुळे ये-जा करण्यासाठी सुद्धा मोठी अडचण इथे निर्माण झाली आहे. आपण बघतोय की कशा पद्धतीने नागरिक या कमरे इतक्या पाण्यापर्यंत चालतायत आणि तरी सुद्धा इथे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. केरळमधील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पूरस्थितीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. केरळमधील मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे अलुवा परिसरातील शिव मंदिर पाण्याखाली गेलंय.